मित्रांनो, आपण आज चिरोटे बनवणार आहोत आणि यालाच काही भागात खाजा असे म्हणतात. चिरोटे करण्यासाठी साहित्य घ्यायचे: पाव किलो मैदा, अर्धी वाटी तूप, चवीला मीठ आणि 250 ग्राम साखर, वेलची आणि केशर. टोपल्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं, नंतर मीठ टाकून घ्यायचं. पिठामध्ये अर्धी वाटी तूप टाकायचं आणि ते तळून घ्यायचं. तूप तळून झाल्यानंतर पाण्यामध्ये उंडा करून घ्यायचा. आता उंडा पातळ न करता घट्ट तिंबायचा. उंडा असा घट्ट होईपर्यंत तिंबून घ्यायचा आणि नंतर 15 मिनिटं झाकून ठेवायचं. चिरोटीसाठी आपण गोड पाक करून घेणार आहोत. आता आपण पाव किलो साखर टाकू, पाणी टाकून घेऊ. आता आपण अशी साखर गरम पाण्यामध्ये विरघळून घेऊन एक तारी पाक करणार आहोत. साखरेमध्येच केशर सुद्धा टाकायचं आहे. इलायची पावडर टाकणार आहोत. हे सगळं आता आपण पाकामध्ये मिक्स करून घेणार आहोत. पाक गॅसवर असा घट्ट होईपर्यंत उकळून घ्यायचा आणि हाताने बघून याला एक तारी म्हणतात. गॅसवर पाक एक तारी होईपर्यंत उकळून घ्यायचा. उंडा असा काढून घ्यायचा आणि नंतर त्याचे गोळे बनवायचे. हे मैदा आता तूप कालून याचा साठा बनवून घ्यायचा पोळीत लावण्याकरता. आता आपण हे कालून घ्यायचं. आता आपल्याला उंड्याचे 3 गोळे तयार करून घ्यायचे. आता आपल्याला ह्या गोळ्याच्या 3 पोळ्या तयार करायच्या. एका गोळ्याची आपल्याला पोळी करून घ्यायची. आता आपल्याला अशा 3 गोळ्याच्या 3 पोळ्या तयार करून घ्यायच्या. पोळ्या जाड न ठेवता पातळ करून घ्यायच्या. अशा आता आपल्याला 3 उंड्याच्या 3 पातळ पोळ्या करून घ्यायच्या. आता आपल्याला अशी एक एक पोळी ठेवून त्याच्यावर साठा लावून घ्यायचा. किती झालं ना? साठा लावल्यानंतर पहिल्या पोळीवर ही दुसरी पोळी ठेवून तिला पण साठा लावायचा. आता ही तिसरी पोळी त्या दोन्ही पोळीवर ही तिसरी ठेवायची, नंतर तिला साठा लावायचा. आता तिन्ही पोळीचा असा रोल करून घ्यायचा. रोल केलेल्या पोळीचे एका एका बोटाचे असे काप करून घ्यायचे. आता आपण असं दाबून घ्यायचं आणि नंतर लाटणं फिरवायचं. आपण ते चिरोट्याचे असे भाग केलेले ते तळून घेणार आहोत. आता आपण तेल गरम करून घेतलं आणि चिरोटे बनवायला सोडायचे तेलात. लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. आता आपल्या खाजा तळून तयार आहेत पाकात सोडायला. तळलेल्या खाजा आपण पाकामध्ये भिजून घ्यायच्या आणि नंतर बाजूला काढून घ्यायच्या. मित्रांनो, आपल्या खाजा खाण्यासाठी तयार आहे. खाजा आपण प्रवासात 2 ते 3 दिवस खाऊ